मंडळी हे बघा आपले सबस्क्रायबर मावशी आहेत. तर मंडळी हे बघा झाली आपली कालवाची रेसिपी, कालवाचं सुक्या. हे बघा किती मगाशी पाणी होतं त्याच्यात आणि आता ते सगळं आटला. नमस्कार मंडळी, मी सिद्धी सागरमणी बाईच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज मी जाते आहे आचऱ्याच्या बाजारामध्ये. कोणती मच्छी मिळते ती बघते बाजारात जाऊन, आणि आज आपण त्या जे काही मासे मिळतील त्याची आपण आज रेसिपी बनवणार आहोत चुलीवरती. तर चला बघूया कोणते मासे मिळत आहेत ते. आपण आता आलो आचऱ्याच्या बाजारामध्ये. आतमध्ये जाऊन बघूया काय मच्छी भेटते आपल्याला ती. चला. सगळी कशी आहे पण ती 100 पिशवी 250 मंडळी हे बघा आपले सबस्क्रायबर मावशी आहेत. आपण त्यांच्याकडे हे घेऊया, कालवा घेऊया. कालवाचं सुद्धा आपण करणार आहोत. कधीची होत पण काल संध्याकाळची पोटी बिटीवर जाऊन टाकले बिटले आणतात. मागून एवढे मोठे मोठे सुरमई कापून घेऊन येतात. वाटवा. तुम्ही कधी खाल्लात काय काढून ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी ही आता मी कालवा आचऱ्याच्या बाजारातून घेतली. तुम्ही बघितलात 200ला 3 वाटे. तर मी आता ओतून घेते टोपामध्ये. ही पाण्यासकट असतात त्याच्यामध्ये, म्हणजे खराब होऊ नये यासाठी ती पाण्यामध्ये ठेवतात. हे पाणी आपण टाकून देणार आहोत. आणि ही कालवा ना नदीत मिळतात. ही बघा करपा असतात, त्या करपाला ही कालवा असतात. ती बोचून काढायची असतात कोयत्याने. त्याचा पण व्हिडिओ आपण पुढे कधीतरी बनवू, जेव्हा कालवं काढायला जाणार त्यावेळी. तर ही मी आता स्वच्छ धुवून घेते. त्याच्यामध्ये थोडीशी कच असते ती काढून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार. मग नंतर आपण पुढची रेसिपी करूया. चला. मंडळी ह्याच्यामध्ये बघा ही कच असते. ही कच काढून घ्यायची असते कालवामध्ये. स्वच्छ धुते वेळी बारीक बारीक कच असते. तर ही मी आता काढून घेते आधी. तर आता ह्या कालवाचं करूसाठी मी चुलीवर टोप ठेवलंय आणि मी आता कालवाचं सुक्या करतेले. तर त्याच्यासाठी तेल ओतते फोडणीसाठी. 2 चमचे तेल आणि कांदो बारीक टाकून घेतली.
आग बरी पेटली आहे. ते कांदो भाजलो, याच्यात टोमॅटो घालते आणि पण भाजून घेते. त्या कालवाचं नुसतं मसाल्यावर करायचा, खूप छान लागता. एकदम सुक्या मसाल्यात कांदा, टोमॅटो आणि मसालो खूप टेस्टी लागतं. करून बघा तुम्ही पण. आता या कांदा भाजलो, त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि चमचोभर मालवणी मसाला टाकते, जरा तिखट. आणि ही कालवा मगाशी आपण धुवून घेतलो ती घालते. कमी करते वाईट, आग जास्त झाली. कालवाचं पाणी सुटतं बघा. मी काय पाणी घातलंय नाही, पण का पाणी सुटलं. आता ह्या पाण्यामध्ये ती कालवा शिजवून घ्यायची. झाकण ठेवते तुला हे. तर आता आपण हे बघूया उघडून झाला काय. पाणी सुटलंय का? मी पाणी घातलंय नाही अजिबात. कालवाचं पाणी असतं कालवांमध्ये, तर पाणी सुटलं त्या पाण्यातच ते शिजतं. तर ह्याच्यामध्ये मी ना आता 5 ते 6 कोकमा घालून घेते. आंबट तिखट होऊ पया. सोला हे बघा, एकदम ताजी सोला ही घालते. ती मस्त दिसता बघा, कलर पण छान येईल हा मसाल्याचो. हे बघा. आणि वाईस मीठ घालते. मगाशी मी थोडस मीठ लावलेलं आहे, ऍक्च्युली त्याचा व्हिडिओ करूच राहिलो मीठ लावतानाचो. आता ह्याच्यामध्ये मी थोडस घालते. तर मंडळी हे बघा, झाली आपली कालवाची रेसिपी. कालवाचं सुक्या हे बघा, किती मगाशी पाणी होतं त्याच्यात आणि आता ते सगळं आटला. आणि आता किती छान दिसता बघा. 200 रुपयाचे 3 वाटे होते, पण ते एकच वाटत झालं का. म्हणजे किती आळतात ती कालवा. मोठी असतं ती बारीक होतं ते बघा, एवढीशी झाली. तर तुम्ही पण ही करून बघा कालवाची रेसिपी. गावतात मुंबईत पण. आणि केलात काय मका सांगा कमेंट करून कशी झाली ती. खूप चविष्ट लागतं कालवा. तर चला, कसं वाटलं व्हिडिओ ते सांगा मका. लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. चला बाय.